सुविधांचा मूलभूत सोयी सुद्धा असतील या प्रश्नांसंदर्भात तिथं आपल्याला लेखी आश्वासन मिळालं, परंतु तिथलं प्रशासन असेल मला वाटतं ज्या उद्देशानं आदिवासी विकास विभागाची निर्मिती झाली, तिथल्या गोरगरीब कष्टकऱ्यांना शिक्षण मिळालं पाहिजे, रोजगार मिळाला पाहिजे याच्यासाठी निर्मिती झाली, परंतु आज त्या प्रशासनाला याचा विसर पडला आहे आणि त्यांना शिक्षण आणि रोजगाराशी काही घेणं नाही। त्यांना फक्त जिथं नफा मिळाला पाहिजे, त्यांच्या खिशात पैसे आले पाहिजे अशा पद्धतीच्या योजना ज्या विद्यार्थ्यांना घेणं नाही, विद्यार्थ्यांशी चर्चा केल्या जात नाही, अशा योजना ते वेगवेगळ्या पोर्टलच्या माध्यमातून आणलेल्या जातात। परंतु ज्या विद्यार्थ्यांना खरं ज्या प्रशिक्षणाची गरज आहे, वसतिगृहाची गरज आहे, त्याच्यावरती सातत्याने आपण आंदोलन करतोय, परंतु त्या मात्र ज्या काही मागण्या आहेत त्याच्यावर काही करायला हे प्रशासन तयार नाही। आता ज्या काही इलेक्शन येतील, आता आचारसंहिता लागू होईल, यांना विद्यार्थ्यांच्या प्रश्नांपेक्षा इथली जी काही कामं आहेत मग त्याच्यातून टक्केवारी कशी मिळेल, याची कामं कशी होतील याच्या पाठीमागे फक्त हा उद्देश चालू आहे, त्याच्या पाठीमागे ते लागलेले आहेत। परंतु विद्यार्थ्यांचे जे काही शिक्षणाचे आणि रोजगाराचे जे काही प्रश्न आहेत त्याच्यावरती बोलायला वेळ नाही। आज जे काही आपण आंदोलन आता कमी संख्येने असो, आपण त्यांना सांगायला आलोय की तुम्ही जर गांभीर्याने घेतलं नाही, आज इथं कमी संख्या दिसते, पण उद्या वसतिगृहांमध्ये असतील, गावांमध्ये असतील, विद्यार्थी आणि त्यांचे पालक इथं मोठ्या संख्येने जमा होतील आणि त्यामुळे तुम्ही याच्यावरती गांभीर्याने विचार करा आणि जे काही विद्यार्थ्यांचे प्रश्न ते सोडवा, आणि आता आम्ही इथून उठणार नाही। खर तर हे जे काय आंदोलन करतोय ते आपलं आंदोलन असंच सुरू राहील जोपर्यंत सर्व विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश मिळत नाही, टॅली टायपिंग MSc असेल हे मिळत नाही किंवा इतर ज्या काही वसतिगृहातल्या पायाभूत सुविधा त्या मिळत नाही, तोपर्यंत आपलं आंदोलन सुरू राहील। या आंदोलनासाठी आपल्याला प्रमुख मार्गदर्शक आणि आपल्या आंदोलनासाठी उपस्थित असलेले आपले SFIचे राज्य अध्यक्ष सोमनाथ निर्मळ देखील उपस्थित आहेत। आपले जिल्ह्याचे अध्यक्ष अविनाश गवारी हे देखील दीपक वाळकोळी हे देखील उपस्थित आहेत आणि बाकीची सगळी जी काय आपली SFIची जिल्हा कमिटीची जी काय सगळी टीम आहे ही सगळी उपस्थित आहे। मला वाटतंय की आपण हे आंदोलन निश्चितपणे जे काही विद्यार्थी वसतिगृहापासून वंचित राहिले त्यांच्यापर्यंत घेऊन जाऊया, त्यांना देखील या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी आपण आवाहन करूयात। आणि याच्यानंतर जनशक्ती YouTube चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।